बघा, मराठीत एक म्हण आहे, ऐकलीये का? करावे तसे भरावे. काय ह्या उक्तीचा अर्थ होतो बरं? आपण कुठलीही गोष्ट करताना जी करतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं बघा. म्हणजे विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊयात. त्याने अभ्यास केला नाही, डायरेक्ट परीक्षेला जाऊन बसला तर काय होणार आहे? कदाचित रिझल्ट निगेटिव्ह येणार आहे किंवा त्याला कमी मार्क्स मिळणार आहेत. सो ती मेहनत करण्याची गरज आहे, मेहनत कामाला येते आणि फायनली रिझल्ट चांगला येतो. सो कुठलीही गोष्ट करताना याला जर आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय किंवा जोडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा मला काय करायचं आहे इन्व्हेस्टर म्हणून याचा विचार करणं गरजेचं आहे. याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे काय, की मी एकच ॲसेट धरून बसणं गरजेचं नाही, की रिअल इस्टेट मला खूप रिटर्न देते म्हणून मी तिथे गुंतवणूक जास्त प्रमाणात केली आहे किंवा मी सोन्यात गुंतवणूक जास्त प्रमाणात केली आहे, अर्थातच मी इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक केली आहे. तर असं न वागता किंवा असं न करता आपल्याला ॲसेट अलोकेशन ही की आहे आणि तरच आपण विनर ठरू शकतो. आपल्याला योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकतात. करावे तसे भरावे या उक्तीचा पुरेपूर वापर आपल्याला करता येऊ शकतो पॉझिटिव्ह अँगलने. सो अंडरस्टँड करण्यासाठी स्टे ट्यून विथ क्रिशन. थँक्यू.